गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आता वाजले 7 7:15 झालेत. तर मग मी तुम्हाला हे सांग म्हणजे आपलं ब्लॉग चालू केला, आपलं डेली ब्लॉग्स. त्याच्यानंतर आता कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करेन मी, नाही का. कारण एवढे दिवस नव्हतं, नाही का, जरा प्रॉब्लेम होते, इश्यूज होते थोडे. इश्यूज म्हणजे फोनच नव्हता आपल्याकडे. त्याच्यानंतर थोडंसं चालते, नाही का, प्रॉब्लेम. मग मग आता उठलोय. आता आपण चाललोय कॉलेजला. म्हणजे कॉलेज चालू झालंय तसं, पण मित्रांचे ते रूममेट्स आले नव्हते, तो आपण जात नव्हतं कॉलेजला, पण आता आपण जाणार. मग आज चाललोय आपण कॉलेजला. आज आता थोड्या वेळाने एक ब्लाबला करून ॲप्लिकेशन आहे, नाही का, तर त्याच्यावरून आपण एक राईड बुक केली आहे. ती डायरेक्ट आपल्याला नारायणगाव बस स्टँडला सोडणार आहे. तर मग इथून आपल्याला सानपाड्याला जायचं आहे. तर मग जाऊ आता, आवरू. आताशी उठलंय आणि त्याच्यामध्ये ब्लॉगिंग चालू केली. थोडं ग्लो वाटत असेल, कारण ते मी शेविंग केली, जरा नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला आहे, नाही का. तर मग आवडतो, जरा फ्रेश होतो आणि मग भेटूया. चला. आवडून आपण खाली आलतो, बसलो आपण रिक्षामध्ये. आपण थोडं उशीर झाला. मागं आपण बॅग खाली बघू किती वेळ लागतो जायला. माहिती जागाच होत नाही. चला जाऊ द्या. मग फायनली काका आपले ड्रायव्हर काका 2 मिनटं थांबले होते, 5-10 मिनटं थोडे, नाही का. मग आपण पोहोचलो फायनली. मग गाडी भेटली आपल्याला, नाही का. ब्लाबला कारवरून आपण बुकिंग केली ती. मग चाललो आहे. बघू शकतं कसं वातावरण आहे, नाही का, कडक. आता पाऊस पडतो का काय माहिती. आता पडलं तर भारीच आहे, नाही का. असं जास्त हे नाही पडायला पाहिजे, नाही का. ऊन हे बघा, उन्हाचं नाव घेतलं तर लगेच ऊन पडलं बघ, नाही का. वातावरणाचं काही सांगू शकत नाही. काय कधी होईल काय सांगू शकत नाही. अचानक पाऊस, अचानक ऊन, कसं काय. बघू शकता कसं कडक ऊन पडले. आता कोण म्हणून का पावसाचं वातावरण होतं, नाही का. बघा. चला. त्याच्यानंतर फायनली आपला पहिला बोगदा लागलेला आहे. आपण मुंबई पुणे हायवेने चाललोय, नाही, पुण्याच्या रस्त्याने आपण नारायणगावला चाललोय. पहिला बोगदा लागलेला आहे. कसं लाईटिंग बिटिंग केली चांगली, नाही का. तिथून काय हा छोटाच बोगदा आहे, काही लांब नाही का हे नाही. फायनली आलं बोगद्याचं बाहेर. पण इथं बघू शकता डायरेक्ट वातावरण चेंज आहे. तिकडे एवढं कडक ऊन होतं आणि इथं कसं वातावरण झालं आहे, नाही का. आणि हा रस्ता हे बघा, तिथं वर्कर काम करताना लेफ्ट साईडला, तिथं तो जो आपलं घाटामार्गे जातो आणि हा मिसिंग लिंक मार्गे जातो, नाही का. तरी रस्ता बघा कसा खतरनाक झाला आहे, करून ठेवला. आत्ताच काम झाले तरी मग रस्त्याची पार वाट लागून गेली. तेव्हा हा नवीन रस्ता आहे, नाही का. काय करावा आता, नाही का. लोकांना पण आणि गव्हर्नमेंटला पण चांगले रस्ते बनवायचे. हा फायनली आपण आता मिसिंग लिंकच्या पहिल्या टनलमध्ये घुसलो. मस्त केले काम, नाही का. सगळी का लाईटिंग बिटिंग लावली, काय अंधार नाही. हा किती आय थिंक सो 1.5-2 किलोमीटरचाच फक्त पॅच आहे आणि लगेच निघत आहे. इथं सेफ्टी पण दिलेली आहे जायला रस्त्यात, म्हणजे SOSचं पण दिलं आहे बऱ्यापैकी. चांगली गोष्ट आहे, नाही का. आता का लगेच आपण बाहेर पण निघू. काय हा छोटासा रस्ता आहे, नाही का. तर फायनली निघू आता बाहेर. काय आपण निघायला चालू आता बाहेर, नाही का. तेव्हा एवढं भारी व्ह्यू येईल ना मिसिंग लिंकचा, बघू शकता तुम्ही. मला दिसतोय पण, नाही का. हा हे बघा, दिसला का तुम्हाला पण किती भारी व्ह्यू आहे. आणि वातावरण पण मस्त झालं, म्हणजे असं वाटतच नाही आपण भारतात आहे, नाही का. एवढा खतरनाक व्ह्यू झालाय. कसं आहे, मस्त व्ह्यू झालाय. करा एन्जॉय व्ह्यू, नाही का.
व्ह्यू कम्प्लीट झाल्यानंतर लगेच दुसरा टनल लागतो पुणे साईडला. तर मग हा ऑलमोस्ट 8 ते 9 किलोमीटरचा सगळ्यात मोठा टनल आहे नाही का, कारण अंडरग्राऊंड रस्ता केलेला आहे 8 ते 9 किलोमीटरचा. याने काय होतं डायरेक्ट टायमिंग वाचतो नाही का. आणि फायनली आपण तो पण रस्ता पार करून निघालो आता बाहेर नाही का. ते आपण डायरेक्ट बाहेरच निघालो. तेच मधलं स्किप केलं मी, परत तुम्हाला पण बोर होत नाही का. बघू शकता वातावरण मस्त झालंय, पाऊस पडत नाही म्हणजे असं बरोबरच चालू आहे, पण बघू शकता वातावरण कसं झालंय. आणि मग चाललं होतं काकाने ते चाकण MIDC मधूनच गाड्या टाकल्या, कारण तिथून शॉर्टकट आहे ना निघायचा. पण बघू शकता तिथं पण रस्त्याची हालत किती खराब झालेली नाही का. खड्डे हायचे बऱ्यापैकी. इथून परत डिव्हिजन करून आणि फायनली आता आपण नाही का, तुम्ही ते रस्ता पण स्किप केला. आता आपण सगळं चाकण बिकन सोडून खेडच्या रस्त्याला आलेलो आहे. इथून मंचरवरून नारंगाव लगेच पोहोचूया का. फायनली पोहोचले आपण आता बस स्टँडला. काकाने सोडला आपल्याला, मग चाललो आता नाही का. बघा पोहोचलेलो आपण कॉलेजला. मध्ये कोण भेटले आपले वाळे आणि आदिन ते भेटलेले तिथं. आदित्य ते वाळे हाय करा. हॉस्टेल होते आवरू जरा फ्रेश बिशू. गाईज फायनली आता आपण पोहोचलेलो हॉस्टेलला. मला बघा एक असं ग्राउंड होतं, चिकचिक झालं तेच रस्त्याने आपल्याला यावं लागलं. पण व्ह्यू बघू शकता किती भारी झालं वातावरण. चला आता खोलू मग जाऊ तर. ते आहे गाईज फायनली आलेले रूमवर. पाटील शेट भेटलेले आहेत. अय्यो बॉडी बिडी आता बनली मस्त. मुंबईला जिमला जाऊन यावा डंबल्स. आता पोरं लगेच खेळायला आलेत, पण काय माहिती सटकूनच पडणार आहे ते पोरं असं वाटते, कारण चिखल लई आहे, गाळ पण लई आहे. पडलेच पाहिजे तेव्हा साथ. अरे पण एवढं चिखलात कोण खेळायला लावतंय त्यांना. एवढा किती चिखल आहे. फुटबॉल चिखलातच केला मजा येते माहिती. फुटबॉल खेळतात पण बॉलच दिसेना झालाय तिथं. हा योग्य इथं खाली बॉल आहे. इथे कुठे गेला रे हिला. इथंच कुठेतरी बॉल आहे. समोर आहे, तू नेमका त्या अँगल दिलेलं नाही त्याला. हा योगा दिसला. चला बघू कसं काय होते. चला गाईच आजचा ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल, मी मुंबईवरून पुण्याला आलो. आता आपला उद्या म्हणजे आज शनिवार आहे, सोमवारपासून मग आता ते प्रोजेक्ट सिलेक्शन पण होईल. प्रोजेक्ट सिलेक्शनचं म्हणजे आता 3 टॉपिक घेतलेले आहेत, त्याच्यावरती मग प्रेझेंटेशन द्यायचं, त्याच्यामधून एक सिलेक्ट होईल, त्याची तयारी चालू करावं लागेल. चालते काय आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.